बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 22 मधील रेवण सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे सोलापूर महापालिका सुवर्ण जयंती नगोरत्नान अभियान जिल्हास्तर सन 2023-24 या अंतर्गत 2,81,820 रुपयाचे खर्चित ड्रेनेजचे लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, शिवाजी सुरवसे, सिद्धाराम पवार, अफजल पठाण, फिरोज पठाण, मल्लू जाधव, अविनाश मुकरंबे, चेतन सुरवसे, राहुल हत्ती, सुमित खानापुरे, यशवंत माळगे, सुरज नंदरगी, मनोज म्हमाने, प्रभावती पवार, मीनाक्षी मुकरंबे, शालनताई साळुंके जाधव, महानगरताई माळगे, सुनंदताई सुरवसे, निर्मला माळी मस्के, जयश्री मेहत्रे आदींच्या उपस्थितीत विधिवत पूजन होऊन या ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले। आज रेवण सिद्धेश्वर नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईनच्या शुभारंभाच्या कामाप्रसंगी या ठिकाणी आपल्या भागातील ज्येष्ठ सिद्धाराम पवार मामा, अजमलभाई पठाण, अफजलभाई पठाण, फिरोजभाई खान पठाण, मल्लू जाधव, अविनाश मुकरंबे, चेतन सुरवसे, सुमित खानापुरे, प्रभू रणकंबे, यशवंत माळगे मामा, शिवाजी सुरवसे काका, सूरज नंदरगी, मनोज ममाने, प्रभावतीताई पवार, मीनाक्षीताई मुकरंबे, शालिनीताई साळुंके, शांताताई जाधव, महानंदताई माळगे, अनिताताई पवार, जयश्रीताई मेहत्रे, निर्मलाताई माळी, सकुताई मस्के, सुनंदताई सुरवसे, शिवताई रक्कवी या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 रेवण सिद्धेश्वर परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही कडे मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड असेल, आम्ही दोघांनीही या आत्ताच्या ज्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा शुभारंभ होत आहे। या कामासाठी नगरोत्थान योजनेतून 2,81,000 रुपयाची तरतूद आज या ठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी केलेली आहे आणि प्रत्यक्ष रूपात आज या कामासाठी शुभारंभ करीत आहोत। गेली अनेक वर्ष झालं, आत्ताच सुरवसे काकाने पण सांगितलं आणि आता माझ्या भगिनीने ताईंनी पण सांगितलं की, आणि माझा तरुण सहकारी मल्लूने सांगितलं, येथील सर्व नागरिकांनी सांगितलं की गेले जवळपास 25 ते 30 वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती। त्या समस्येचा अडचण सातत्यानं सर्व मंडळी माझ्या कानावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही ड्रेनेज लाईनच्या समस्येसंदर्भात सांगितल्या कारणानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 2,81,000 रुपयाची तरतूद करून प्रत्येक स्वरूपात या ठिकाणी कामाची सुरुवात आज करीत आहोत। आणि निश्चितपणानं हे ड्रेनेज लाईन झाल्यानंतर येथील ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ड्रेनेजच्या बद्दलचं, ते समस्या निश्चित दूर होणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये येथील जे उर्वरित प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल किंवा इतर काही अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल, ते देखील आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे सर्व उर्वरित प्रश्न देखील आम्ही सोडवितो आणि तुमचं सर्वांचं माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाडवर असेल, तुमचं सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे। पुढील काळात देखील तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या ड्रेनेज लाईनचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी नागेशअण्णा गायकवाड व किसनभाऊ जाधव यांचं खूप खूप आभारी मानतो की आत्तापर्यंत कुठलाही नगरसेवक गेले 25 ते 20 वर्ष झालं कुठलाही नगरसेवक येऊन आम्हाला विचारला नाही की काय समस्या आहे, काय नाही, कुठलाही नगरसेवक नाही। आम्हाला दादांचं, चेतन दादा गायकवाड यांचं खूप पाठिंबा आहे। तो सोनू वसंत यांचं सारखं आम्हाला कॉन्टॅक्ट असतंय। कुठल्याही समस्या आली की लगेच फोन घेते, रिसिव्ह होते। मग गेले 30 ते 40 वर्ष झालं, आता तर मामा समोरचं येतं, 30-40 वर्ष झालं
की हे ड्रेनेज लाईन खूप म्हणजे एवढं तुंबलं जातं की पावसाळ्यात की अक्षरशः इथं लेडीज बाहेर येऊ शकत नाहीत. आणि आता किसान मालकांनी मंजूर करून दिलेलं आहे, ह्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. आणि नागेशांना गायकवाड यांचा पण खूप खूप आभारी आहे. देशूर देवळावर जवळजवळ 20 ते 25 वर्षाला ड्रेनेजचं लाईन सोडित नाही. आणि आज पुण्यनगरीत किसन जाधव मालक या तिथं आलेले आहेत. नागेश अण्णा आणि किसन जाधव मालकाचं तर्फे तर उद्घाटन ड्रेनेज लाईनचं उद्घाटन होणार आहे. त्यांचं अभिनंदन मी करतो. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.